भारत परिक्रमा चॅनलच्या आणखीन एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण जात आहोत वज्रेश्वरी या ठिकाणी। वज्रेश्वरी या ठिकाणी असलेलं वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर, या मंदिरामध्ये आज दर्शनासाठी आलो। अतिशय उंचावर असं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, पुरातन असं मंदिर आहे, मजबूत असं बांधकाम केलेलं मंदिर आहे। या मंदिरामध्ये आज दर्शनाचा योग आलेला आहे, तर या माध्यमातून आपल्याला सुद्धा दर्शन घडवण्याचा एक अल्पसा प्रयत्न करणार आहे। मंदिरात जाण्यासाठी एकूण 52 दगडी पायऱ्याचं बांधकाम केलेलं आहे। या पायऱ्या चढून वर जावं लागतं वज्रेश्वरी या ठिकाणी। आणि वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान या ठिकाणी दर्शनासाठी आलो। हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी वज्रेश्वरी देवी यांची आराधना केली जाते। अतिशय उंचावर मंदिर आहे, पायऱ्या चढून जावं लागतं। पूर्ण काळ्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि बघा, मंदिर अतिशय छान मंदिर आहे। आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया। या ठिकाणी कासव सुद्धा आहे, समोर असलेला कासव पितळी कासव आहे। आणि आता जाऊ मंदिरामध्ये दर्शनासाठी। आलं की दम लागतो। उंचावर मंदिर आहे, चला आता मंदिराच्या अगदी समोरच सिंहाची अतिशय सुंदर अशी संगमरवरी दगडाची मूर्ती आहे। लाकडामध्ये मंदिराचा जो सभामंडप आहे सागवानी लाकडामध्ये बनवलेला आहे आणि समोर दिसते ते प्रत्यक्ष मंदिर, पुरातन मंदिर। आणि हे सागवानी लाकडाचं बांधकाम आताच केलेलं दिसते, नवीन बांधकाम आहे आणि छान बांधकाम केलेलं आहे। वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या बाजूला असलेलं जे कंपाऊंड आहे, दगडी बांधकाम केलेलं भव्य असं आहे। या ठिकाणी दर्शन बारीसाठी रांगा लावण्यासाठी सुद्धा जागा आहे। आणि हे बघा, प्रत्यक्ष मंदिर, पुरातन मंदिर आहे, दगडी बांधकाम केलेलं आहे। मंदिरामध्ये कॅमेरा नेण्यास बंदी असल्यामुळे आतली प्रत्यक्ष मूर्ती नाही दाखवत आहेत, परंतु मंदिर मात्र सुंदर असं बघण्यासारखं आहे। या ठिकाणी आज दर्शनाचा योग आला। वज्रेश्वरी शहराचं हे व्यंगम दृश्य वनराईला व्यापलेला जिल्हा आहे आणि त्यामध्ये असलेलं हे वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर। उजव्या आणि डाव्या हातात अनुक्रमे गदा आणि तलवार घेतलेली वज्रेश्वरी देवीची भगवी मूर्ती या ठिकाणी आहे, जी मन मोहून घेते। मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाची सुद्धा आलेले भक्त पूजा करतात। मंदिराच्या आवारात इतर देवतांची सुद्धा लहान लहान मंदिर आहेत। या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं आणि बघण्यासारखं मंदिर आहे आणि मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येतात। या मंदिराच्या संदर्भात अशी एक कथा सांगितली जाते। कालियान आणि त्याचा भाऊ असे 2 राक्षस होते। या राक्षसांनी या परिसरामध्ये उच्छाद मांडला होता आणि अशा वेळी मग आता त्या राक्षसाचा नाश करण्यासाठी सर्व देवता, या ठिकाणचे सगळे भक्त यांनी वशिष्ठ ऋषी यांना भेटून या राक्षसांचा नायनाट करण्याच्या संदर्भात मागणी केली। तेव्हा वशिष्ठ ऋषींनी या ठिकाणी त्रिचंडी यज्ञ करायचं ठरवलं। त्यावेळेस सर्व देवतांना निमंत्रण दिलं गेलं, ऋषींना निमंत्रण दिलं गेलं आणि त्रिचंडी यज्ञ या ठिकाणी सुरू झाला। परंतु इंद्राला या यज्ञाचं निमंत्रण देण्यामध्ये चूक झाली, ते दिले गेलं नाही। त्यामुळे इंद्राला फार मोठा राग आला आणि मग इंद्राने त्या यज्ञ नष्ट करण्यासाठी वज्र त्या यज्ञावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्या यज्ञकुंडामधून माता पार्वतीनं तेजपंज रूपात प्रगट झाली आणि ते जे इंद्राचं वज्र होतं ते स्वतःवर घेऊन ते गिळलं। वज्रातला गिळल्यामुळं या देवीला वज्रेश्वरी असं म्हटलं जाऊ लागलं
आणि तेव्हापासून वज्रेश्वरी देवी म्हणून प्रसिद्ध झाली. आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त महाराष्ट्रातून दर्शनासाठी येतात. आणि हे देवस्थान जे आहे हे ठाण्यापासून साधारणतः 50 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून 75 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे. वज्रेश्वरी योगिनी माता की जय. सगळं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि आता जाणार आहोत आम्ही विरारला. मंदिराच्या मुख्य महाद्वारावर नगारखाना आहे आणि पूर्वीच्या काळात हा नगारखाना काही उत्सव असला की वाजवला जायचा. असं हे आहे मंदिर. आणि मंदिराच्या समोर असलेली ही आहे दीपमाळ. अतिशय भव्य दगडी दीपमाळ आहे. जिल्ह्यातील वज्रेश्वरी या ठिकाणी आलो. या ठिकाणी असलेलं वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर या ठिकाणी दर्शनाचा योग आला. आपल्याला दिसते ते अतिशय सुंदर मंदिर आहे. अतिशय उंचावर असं मंदिर आहे. अतिशय मजबूत असं दगडी बांधकाम केलेलं मंदिर आहे. आणि हे मंदिर चिमाजी अप्पाने बांधलं होतं पेशव्याच्या काळामध्ये असं सांगतात. चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांकडून जिंकण्यामध्ये जर मला यश आलं तर देवीचं या ठिकाणी मी भव्य असं मंदिर बांधेन असा नवस केला होता. आणि देवीनं स्वप्नामध्ये येऊन चिमाजी अप्पांना कशा पद्धतीनं वसई किल्ला जिंकायचा हे सांगितलं आणि त्याप्रमाणे चिमाजी अप्पाने हल्ला करून वसई किल्ला जिंकला. त्याच्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी अप्पाने हे मंदिर भव्य असं मंदिर बांधकाम केलं. अशी संपूर्ण या वज्रेश्वरी मंदिर देवीची कथा आहे. आणि या गावाचं नाव पूर्वी ठाणे जिल्ह्यातील वडवली, परंतु वज्रेश्वरी मातेच्या नावावरच या गावाचं नाव आहे. नंतर वज्रेश्वरी करण्यात आलं. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून भक्त दर्शनासाठी येतात. आम्ही सुद्धा आलो. हा वज्रेश्वरी योगिनी देवीच्या दर्शनाचा मंदिराचा व्हिडिओ आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भारत परिक्रमा या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.